शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा, आता त्यांच्या हक्काचा पीक विमा म्हणजे असं नाही की मागच्या वर्षी मुख्यमंत्री महोदयांनी जे 17,500 रुपये कबूल केले होते तो त्यांच्या हक्काचा पीक विमा आहे, नाही, अजिबात नाही शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, 17,500 रुपये हेक्टरी म्हटल्याच्या नंतर जास्तीत जास्त काय होत आहे की एका गुंठ्याला 170 रुपये फक्त, म्हणजे 170 रुपयाने गुंठ्याच्या मदतीने तुमची नुकसान भरपाई निघणार आहे का? तुमचं नुकसान भरून निघणार आहे का? तुमचं नुकसान एका गुंठ्यामागे फक्त 170 रुपयात झालेलं आहे का? अजिबात नाही. तर बघा शेतकरी मित्र, 2022, 2023, 2024 मध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, ज्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईपोटी पीक विमा मिळालेला होता, त्याप्रमाणेच मागील राहिलेल्या 2-3 वर्षाचा सुद्धा आणि मागच्या वर्षीचा कबूल केलेला म्हणजे 17.5 नको, आता मागच्या वर्षीचा सुद्धा जो त्यांच्या शेतकऱ्यांचा हक्काचा पीक विमा निघतो त्याप्रमाणेच तो पीक विमा मिळावा. या वर्षीचा सुद्धा सरसगट भरलेल्या आणि न भरलेल्यांना सुद्धा पीक विमा मिळावा. या पीक विम्या सोबतच खऱ्या अर्थाने ही जी कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे, ही कर्जमाफी जाहीर करण्या अगोदरच खऱ्या अर्थाने नियमित व मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने 50,000 रुपयाच्या प्रोत्साहन अनुदानावर जी बोलवण करत त्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या या राज्य सरकारला जाब विचारण्याकरिता शेतकरी संघटना सोबतच इतर संघटनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मंगळवारला एक तहसीलदारांना औसा येथे निवेदन देण्यात आलेलं आहे. लामजणा तालुका औसा येथे निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून, त्या निवेदनानुसार खऱ्या अर्थाने आता या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून 24 ऑगस्टला एक आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. ज्या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थाने निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द दिलेला होता, मात्र सरकारने हा शब्द सुद्धा पाळलेला नाहीये आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं महापाप केल्याच्या कारणास्तव यामध्ये शेतकरी बांधवांनी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा याकरिता त्या शेतकऱ्याकडून म्हणजे शेतकरी संघटनेकडून, शेतकरी नेत्याकडून सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे. आणि एवढंच काय तर हक्काचा पीक विमा सोबत सरसगट कर्ज मुक्ती म्हणजे 50,000 रुपये असे तसे जे काही OTS हे काही प्रकार लावलेले आहेत, हे सर्व सोडून सरसगट कर्जमुक्ती सोबतच उत्पादन आधारावर म्हणजे उत्पादन खर्चावर आधारित शेतीमालाला भाव, एवढंच काय तर खऱ्या अर्थाने जी शेतकरी बांधवांकरिता एक महत्वाची पीक विमा योजना होती, म्हणजे 1 रुपयातील 4 ट्रिगरवाली जी पीक विमा योजना होती ती परत पुन्हा सुरू करावी. या अनेक महत्वाच्या विशेष मागण्यांकरिता शेतकरी रस्त्यावर येऊन सरकार विरोधात संताप व्यक्त करणार आहे. हे सरकार खऱ्या अर्थाने सर्वच आघाड्यावर अपयशी ठरलेलं आहे हे त्यांचं मत आहे आणि आपल्याला सुद्धा दिसत आहे. गतवर्षी मुख्यमंत्री महोदयांनी अतिवृष्टीच्या वेळी 17,500 रुपये पीक विमा देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र शेतकऱ्याला 1 रुपयाही दिलेला नाहीये. यामुळे या सरकारला शेतकऱ्याचे देणे घेणे उरलेले नाहीये असा स्पष्ट आरोप यावेळी या नेत्याकडून करण्यात येत आहे. आणि याकरिता 24 ऑगस्टला सकाळी 10:30 वाजता लामजणा तालुका औसा येथे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे, जेथे शेतकरी आपला संताप व्यक्त करणार आहे, आपला रोष व्यक्त करणार आहे, त्यांच्या मनामधलं जे काही आहे ते तिथे व्यक्त करण्याकरिता सर्व शेतकरी बांधवांनी हजर राहण्याकरिताचं आवाहन यांच्या माध्यमातून करण्यात येत आलेलं आहे. तर बघा शेतकरी मित्र, सध्या परिस्थितीमध्ये तुम्ही रोज पहा, मी गेल्या 2-4 आठवड्यामध्ये, गेल्या 2 आठवड्याभरातील 2-4 दिवसामध्ये सुद्धा सांगत आहे, तुम्ही जिथे सुद्धा जात आहात, ज्या ठिकाणी सुद्धा सोयाबीनची पेरणी झालेली आहे त्या ठिकाणी सोयाबीनच्या पिकाने मुंडके टाकण्याकरिता सुरुवात केलेली होती. हे आपण या अगोदर सांगितलेलं होतं, परंतु आता सोयाबीनच्या पिकांनी मुंडके टाकण्याकरिता सुरुवात केलेली नसून थेट सोयाबीन आता अंग सोडून दिलेलं आहे अशी परिस्थिती आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी ती फोटो सुद्धा तुम्हाला दाखवेल, तुम्ही सुद्धा पाहू शकता. तुमच्या परिस्थितीमध्ये, तुमच्या परिसरामध्ये सुद्धा काय परिस्थिती आहे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये. जवळजवळ आता सोयाबीन, उडीद, मुंगाची जे पिकं आहेत ती आता हातातून गेल्याच जमा. येत्या 2-4 दिवसामध्ये जर खरोखर त्या ठिकाणी पाऊस नाही झाला तर ती पिकं जवळजवळ गेलेलीच आहे. त्यामुळे आता दुष्काळ हा निश्चितच आहे शेतकरी मित्रांनो. मागच्या वर्षी ओला, या वर्षी कोरडा, दुष्काळाला चॅलेंज नाही. मी तुम्हाला रोज सांगत आहे, तुम्हाला दुष्काळाला सामोरे जावं लागणार आहे, सरकारला सुद्धा सामोरे जावं लागणार आहे. सरकारने सुद्धा आपली तयारी ठेवावी आणि आम्ही शेतकरी बांधवांनी सुद्धा जिथे जसं जे जमल, जो झेंडा, जो पक्ष, जो नेता, जी संघटना, जे नेतृत्व भेटल तिथे येऊन, समोर येऊन ग्रामपंचायत गाव पातळीवर आपल्या बैठका घेऊन एक निर्णय घेऊन रस्त्यावरची लढाई लढणे आता खूप जास्त आवश्यक झालेलं आहे. याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाहीये. फक्त युट्यूबवर व्हिडिओ पाहून किंवा युट्यूबवर प्रश्न विचारून तुम्ही काय केलं, अमुक ढमुक हे ते आमचा येणार, ह्या जिल्ह्याचा त्या जिल्ह्याचा, मी तुम्हाला वेळोवेळी सांगत आहे, पीक विमा सहजासहजी भेटणे नाहीये.
पीक विम्याकरिता ज्या अपडेट असतील, ज्या हालचाली असतील, ज्या स्टेटस असेल, लोकेशन असेल, ते तर नक्कीच अभ्यास पूर्ण माहिती गोळा करून अधिकाऱ्याच्या प्रतिनिधीच्या संपर्कात राहून महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकरी मित्रांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत मी आपल्या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून, ज्याचं नाव आहे कृषक भारत काला यांच्या अग्रवालच्या माध्यमातून मी तुमचा लाडका भाऊ नितीन अग्रवाल वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण तेवढ्याने होणार नाहीये. जेव्हा तुम्ही रस्त्यावर उतरणार, हालचाल माचवणार, सरकारच्या लक्षात आणून देणार, सरकारला कळेल, त्यांना पळता भुई थोडी होईल, त्यावेळेस ते कंपन्यांवर प्रेशर टाकतील, कंपन्यांना सांगतील तुमचा जो हक्काचा निधी आहे कंपन्यांना वर्ग करतील आणि त्याच्यानंतर कुठे स्टेटस बदलणे, कंपनीनं चांगली उत्तरं देणे, तुमचे लोकेशन दिसणे, नो डाटा फाउंड, कॅल्क्युलेशनच्या रकमा परत दिसणे आणि एवढंच काय तर त्या रकमा तुमच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात थेट त्यापर्यंत हे कार्यक्रम केल्याशिवाय होणार नाहीये. याकरिता रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे आणि खूप साऱ्या ठिकाणी आंदोलनं, मोर्चे, निवेदनं, उपोषणं, बैठका सुरू झालेल्या आहेत आणि ह्यावेळेस तर मागच्या 2 आठवड्यापासून आपण पाहत आहोत की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या वतीने होत आहेत, शेतकरी पुत्र रस्त्यावर येताना होत आहेत. कालच एक उपोषण सोडवण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये त्या उपोषणकर्त्यासोबत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा हे बोलले. ते काय बोलले हे आपण प्रसार माध्यमाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. त्यांची हिंमत होत नव्हती ठोस तारीख, ठोस वेळ देण्याकरिता अशी किंवा चला ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही उपोषण सोडा, मी तुम्हाला या दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करून देतो. ते स्वतः कृषी मंत्री आहेत, असं असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करून देण्याची काय आवश्यकता आहे त्यांना. परंतु आपल्याला परिस्थिती दिसत आहे राज्यामध्ये काय चालू आहे आणि काय नाहीये. त्यामुळे जे समोर दिसत आहे त्याला आता फक्त आणि फक्त रस्त्यावरची लढाई हाच एक मात्र पर्याय उरलेला आहे. कारण की पिकं मुडके टाकत आहे, पिकं अंग टाकत आहे आणि पिकांनी असे मुडके असे अंग टाकल्याच्या नंतर शेतकरी सुद्धा धारातीर्थ होऊन जातो. शेतकऱ्याच्या परिस्थितीमध्ये गावगाड्यामध्ये कशाचं प्रमाण वाढते आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाहीये झाल्याच्या नंतर. परंतु माझं म्हणणं आहे की तुम्ही तसं टोकाचं पाऊल उचलल्यापेक्षा रस्त्यावर या, रस्त्यावरची लढाई लढा आणि रस्त्यावरच्या लढाईच्या या भूमिकेच्या माध्यमातून न्यायाने, हक्काने, लोकशाहीच्या मार्गाने आपल्या पदरामध्ये पीक विमा पाडून घ्या, ती योजना परत सुरू करून घ्या आणि कर्जमाफीच्या माध्यमातून, कर्जमुक्तीच्या माध्यमातून, ज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या मातेचं नाव देण्यात आलेलं आहे, या कर्जमाफीच्या माध्यमातून खरोखरच ज्या शेतकरी बांधवांनी रेग्युलर इमानी एतबारीने आपला इका टिका घेऊन, कर्ज बाजार घेऊन, बेभाव माल विकून, जमिनी भाड्याने पट्ट्याने देऊन काय होणं, परंतु ते कर्ज भरलेलं आहे. कारण की निवडणुकी अगोदर 7/12 कोरा असं सांगण्यात आलं, परंतु त्याच्यानंतर अटी शर्ती लावण्यात आल्या, आंदोलनाची गरज पडली. आणि लक्षात ठेवा, कुठेही कोणी आंदोलन उपोषण करत असेल त्यावर शंका कुशंका प्रश्नचिन्ह निर्माण करू नका. 2-2, 4-4, 6-6, 8-8 दिवस उपाशी राहणं सोपं नाहीये. कोणी भाकरी खाऊन, वडापाव खाऊन आंदोलन उपोषण करत नाहीये. असे प्रश्नचिन्ह व्यर्थ आहे त्यांच्यावर उभे करणं सोपं नाहीये. घरी बसून टीव्हीवर पाहून, मोबाईलवर फक्त आणि फक्त कमेंट पास करणं सोपं नाही. मोबाईल तुमच्या हाती आहे, सोशल मीडिया तुमच्या हाती आहे, त्याचा सदुपयोग करा शेतकरी मित्रांनो. बघा, तुम्हाला तुमच्या हक्काचा पीक विमा मिळवण्याकरिता, कर्जमाफी मिळवण्याकरिता जास्त उशीर न होऊ नये, यावर्षी दुष्काळ जाहीर होऊन ताबडतोब आर्थिक मदत उभी करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता रस्त्यावर येणे खूप जास्त गरजेचं झालेलं आहे. दिवाळीच्या आत या साऱ्या गोष्टी होणे खूप आवश्यक आहे, खूप बंधनकारक आहे. ताबडतोब सुरुवात करा, ताबडतोब आवाज उचलण्याकरिता प्रयत्न करा. तुमच्याकडून जे शक्य होईल, ज्यांच्याशी संपर्क साधता येईल संपर्क साधा. तुम्ही तुमच्या गाव पातळीवर एकजूट व्हा, एक निर्णय घ्या. वेगवेगळे तुमच्याकडे पर्याय असतील, सजेशन असतील, सल्ले असतील तर ते महाराष्ट्र राज्यातील शेतकरी पुत्रांना, शेतकऱ्यांना, शेतकरी बांधवांना द्या. आपला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर या व्हिडिओच्या खाली सुद्धा तुम्हाला जे योग्य वाटेल, जे काही मार्ग अवलंबता येतील याकरिता सजेशन द्या, प्रतिक्रिया द्या. प्रश्न असतील प्रश्न विचारा, तिथे आपण चर्चा करू. चर्चेच्या माध्यमातून जे काही नवीन करता येईल ते सुद्धा करू. तर बघा मित्रांनो, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं, मोर्चे, निवेदनं, उपोषण सुरू झालेली आहेत. परत 24 तारखेला म्हणजे रोज सोमवारला औसा येथे हे आंदोलन होणार आहे. याकरिता या भागातील किंवा इतर भागातील ज्या ज्या शेतकऱ्यांना जसं जसं शक्य होईल तेथे हजर व्हा, उपस्थिती दर्शवा, तुमच्या मागण्या मांडा. जी परिस्थिती आहे ती तिथे दर्शवा. पिकं हातातून आता शेतातून गेलेली आहेत, आता काहीही उरलेलं नाही. पाणी उशीर पाशीर आला तरी सुद्धा या पिकाचं काही खरं नाही, पुढच्या पिकाचं सुद्धा काही खरं नाही. अल निनो सोडणार नाही. अल निनोचं संकट सुरुवातीपासूनच घोंगावत होतं आणि ते आता पाहावयास मिळत सुद्धा आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, फक्त पीक विमा कधी येईल, कॅल्क्युलेशन कधी बदलेल, आम्हाला मिळेल का, नाही मिळेल का, किती मिळेल, आम्हाला काही विश्वास नाही, या गोष्टीच्या भानगडीत पडू नका आणि समोर या. आणि समोर येऊन आता तुमचा न्याय, तुमचा हक्क पदरामध्ये लोकशाही मार्गाने, आंदोलनाच्या, रास्ता रोकोच्या, उपोषणाच्या यांच्या माध्यमातून हक्कामध्ये स्वतःच्या पदरामध्ये पाडून घ्या शेतकरी पुत्रांनो. शेतकरी पुत्राची भूमिका लाख मोलाची, खूप महत्वाची ठरणार आहे.
शेतकरी पुत्राने मागे हटू नये. शेतकरी पुत्राने समोर येणे खूप लाख मोलाचे आहे, खूप गरजेचे आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टी थोड्या फार प्रमाणामध्ये 1-2 मिनिटा प्रमाणामध्ये काय होणार, परंतु मी आणणारच आहे. तुम्हाला जी हवी असलेली गोड बातमी, विमा मिळत आहे, कॅल्क्युलेशन स्टेटस सुरू झालेले आहे, ते मी सांगणारच, त्याच्यात काही दुमत नाहीये. परंतु ह्या गोष्टी सुद्धा माझ्या रक्तामध्ये आहेत, त्या मी तुमच्यापर्यंत मांडणारच आहे. माझ्या डोक्यातून शेतकऱ्यांचा कळवळा कालही गेलेला नव्हता, आजही नाही, आणि उद्या भविष्यामध्ये मी जर एक क्षेत्र सोडलं, दुसरं काही काम केलं किंवा यामध्ये टिकून राहिलो तरी सुद्धा तुमची बाजू मांडत मी राहणारच आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, पीक विम्या संदर्भात जिथे जिथे तुम्हाला जे शक्य होईल, कर्जमाफी करिता, दुष्काळ जाहीर करण्याकरिता, आर्थिक मदत उभी करण्याकरिता जसं काही शक्य होईल तेथे सुरुवातीला तुमचा सहभाग नोंदवा, हजेरी लावा. जिथे जिथे जात आहे तिथे वेळ द्या शेतकरी मित्रांनो, कारण की आता शेतात जाऊन आपलं आता काही उरणार नाहीये. शेतातले पिकं जवळजवळ गेल्यात जमा आहे शेतकरी मित्रांनो. तर बघा शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय करता येईल, या सर्व गोष्टींकरिता काय काय करावं, माझे शेतकऱ्यांसोबत, सामाजिक कार्यकर्त्यांसोबत, शेतकरी नेत्यांसोबत, पदाधिकाऱ्यांसोबत जसजसे संपर्क आहे, जसजशा माझ्या चर्चा होतील, लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून सुद्धा जिथे जिथे मला योग्य संधी मिळेल भेटण्याची, बोलण्याची, माझी बाजू मांडण्याची, मी त्यांच्यापर्यंत तुमचा आवाज, आपला आवाज पोहोचवेल. आणि त्यानुसार तुमच्यापर्यंत जी काही माहिती असेल, अपडेट असेल, किंवा सरकारच्या माध्यमातून काही पावलं उचलण्यात येत आहेत का, पीक विम्याकरिता, कर्जमाफीमध्ये बदल करण्याकरिता, तर ते जर खरे असतील, खऱ्या हालचाली असतील, तर त्या खऱ्या हालचाली मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आपल्या चॅनलच्या पेजच्या माध्यमातून नक्कीच हमखास करेल शेतकरी मित्रांनो. बघा शेतकरी मित्र, सर्व आघाडीवर सध्या परिस्थिती बिकट आहे. लाडकीचा मिळ नाही, दिव्यांगांचा मिळ नाही, निराधारांचा मिळ नाही, नमोचा मिळ नाही, पीएम किसान मागच्या वर्षी दिवाळीच्या वेळेस आपल्याला आगाऊच हप्ता मिळाला होता, तो सुद्धा मिळालेला नाहीये. लाडक्या बहिणीचं अनुदान वाढलेलं नाहीये. जवळजवळ 1 कोटी लाडक्या बहिणी लाभापासून वंचित होत आहेत. काय तर कारण काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांनी केवायसी केली नाही. अरे कोणत्या लाडक्या बहिणीने केवायसी करावं असं वाटत नाहीये. 1 करोड लाडक्या बहिणींनी खोटे अर्ज भरलेले आहेत का? 1 करोड लाडक्या बहिणी ITR भरत आहेत का? तुम्ही साईडच बंद करून ठेवलेली आहे. किती महिने झाले तुम्ही साईट चालू करत नाहीये? 6 ते 7 महिने झाले साईट चालू करायचा प्रयत्न नाही, पोर्टल सुरू नाही. ते मोबाईलवरची ऍप किती दिवस झाले, 1.5-2 वर्ष झाले बंद आहे. मग तक्रार करायची कुठे, तक्रार नोंदवायची कुठे? ग्रेव्हन्सच्या माध्यमातून काही पर्याय उपलब्ध करून दिलेला नाहीये. ज्या लाडक्या बहिणींना केवायसी करायची त्यांच्याकरिता सुविधा नाहीये. ज्या लाडक्या बहिणी ऑलरेडी त्या नियमामध्ये बसतात वयानुसार, ज्यांना नवे अर्ज करायचे त्यांना सुद्धा संधी देण्यात येत नाहीये. मग सर्वच आघाडीवर जर तुम्हाला फेल ठरायचं आहे, तर मग शेतकरी, जनता, जनसामान्य नागरिक रस्त्यावर येणार नाही तर काय? साखर 60 रुपये किलो होत आहे, झाला 60-61 रुपये किलो विकत आहे सध्या. आणि शेतकऱ्याच्या उसाला भावाचा मिळ नाहीये. तेलाचे भाव एकीकडे आणि सोयाबीनचे भाव एकीकडे. रस्त्यावरच्या लढाईशिवाय दुसरा पर्याय नाही शेतकरी मित्रांनो. असो, हरकत नाही. तुमचे काही मनोगत असतील, शंकाकुशंका असतील, सजेशन असतील, या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. व्हिडिओला जास्त न लांबवता तुमच्याकरिता जी माहिती गोळा करण्याचा माझा प्रयत्न आहे, नमोची असो किंवा इतर, ती माहिती गोळा करून आपल्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल शेतकरी मित्रांनो. बघा शेतकरी मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या नवीन उपयोगी माहितीसह. आणि माझा प्रयत्न असतो आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या अखेरीस सांगतो त्यानुसार, आणि त्यानंतरच्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून हमखास खात्रीशीर आणतो सुद्धा. त्यानुसार भेटूया अजून एका नवीन गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो.